नमस्कार मित्रांनो, मी सचिन साबळे हाऊसजिअरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. ऑनलाईन रेंट ॲग्रीमेंटच्या मागील भागात आपण पाहिलं ह्या ॲग्रीमेंटमध्ये लागणारी कागदपत्र. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत या ॲग्रीमेंटमध्ये समाविष्ट होणारे मुद्दे, म्हणजेच या ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट आणि ह्याची एकंदरीत प्रोसेस ही आज आपण समजून घेऊ. तर मित्रांनो, हा जो ड्राफ्ट आहे हा IGRच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. ह्याच्यामध्ये जे काही क्लॉजेस आहेत त्यांच्याबद्दल आपण वन बाय वन आज चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम असतं त्याच्यामध्ये ओनर नेम अँड ॲड्रेस, म्हणजेच मूळ मालकाचं संपूर्ण नाव आणि तो सध्या राहत असलेला त्याचा संपूर्ण पत्ता ह्याच्यामध्ये आपण तो मेन्शन करतो. ओनरचा उल्लेख ह्या ॲग्रीमेंटमध्ये लायसेन्सर असा केलेला आहे. लायसेन्सर 1, 2, 3, 4 किंवा कितीही असू शकतात. त्याची इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये भरू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे टेनंट नेम अँड टेनंट ॲड्रेस, म्हणजेच भाडेकरूचं संपूर्ण नाव आणि त्याचा संपूर्ण पत्ता. भाडेकरूचा उल्लेख ह्याच्यामध्ये लायसन्सी असा केलेला आहे. लायसन्सीसुद्धा 1, 2, 3, 4 किंवा कितीही असू शकतात. त्यांची इन्फॉर्मेशन आपण तिथे भरू शकतो. त्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे ॲक्ट. म्हणजेच काय, तर हे ॲग्रीमेंट करत असताना अंडर सेक्शन 24 ऑफ द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 ह्याच्या अंतर्गत हे ॲग्रीमेंट रजिस्टर केलं जातं. त्याचा उल्लेख या क्लॉजमध्ये तिथे केलेला असतो. त्यानंतरचा पुढचा क्लॉज असतो तो म्हणजे पिरियड. म्हणजेच हे ॲग्रीमेंट करत असताना हे आपल्याला किती वर्षाचं करायचं आहे. 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत, म्हणजेच 12 महिन्यापासून 60 महिन्यापर्यंत आपण हे ॲग्रीमेंट करू शकतो. तर त्याचा उल्लेख आपण ह्याच्यामध्ये करतो. त्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे लायसन्सी फी अँड डिपॉझिट. लायसन्सी फी म्हणजे रेंट, भाडं, अँड डिपॉझिट म्हणजे अनामत रक्कम. हे ॲग्रीमेंट करत असताना आपण भाडं किती घेत आहोत आणि डिपॉझिट किती घेत आहोत ह्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये केला जातो. जर हे ॲग्रीमेंट 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत असेल आणि प्रत्येक वर्षाला भाडेवाढ होणार असेल तर हे आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. म्हणजे फर्स्ट इयरला हे रेंट असणार, सेकंड इयरला त्याच्यामध्ये 10% इन्क्रीमेंट होऊन वाढीव रेंट, मग थर्ड इयरला आणखीन त्याच्यामध्ये वाढीव रेंट, फोर्थ इयरला आणखीन वाढीव रेंट, फिफ्थ इयरला आणखीन वाढीव रेंट. तर हे वाढीव रेंट किती असणार ह्याचा आकडा आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. आणि हे जे डिपॉझिट असतं ते इंटरेस्ट फ्री रिफंडेबल डिपॉझिट असतं. कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट त्याच्यावर घेऊ शकत नाही आणि हे डिपॉझिट परत द्यायचं असतं. त्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे यूजचा क्लॉज. म्हणजेच काय, तर ही जी प्रॉपर्टी आहे ही कोणत्या पर्पजसाठी यूज केली जाणार आहे, रेसिडेन्शियल पर्पजसाठी की नॉन रेसिडेन्शियल पर्पजसाठी ह्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये केला जातो. तसेच ही जी प्रिमायसेस आहे ही वापरत असताना कोणत्याही प्रकारचा न्यूसेन्स, म्हणजेच कोणत्याही प्रकारची अनलॉफुल ॲक्टिव्हिटी त्या प्रिमायसेसमध्ये आणि आजूबाजूला कोणालाही त्रास होणार नाही ह्याचा उल्लेख या क्लॉजमध्ये केलेला असतो. त्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे मेंटेनन्स चार्जेस. ही प्रॉपर्टी वापरत असताना ह्या प्रॉपर्टीचा जो मेंटेनन्स येतो तो भाडेकरूने भरायचा की मूळ मालकाने भरायचा ह्याचा उल्लेख आपण ह्याच्यामध्ये करतो. त्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आता हे जे इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे हे नॉर्मली भाडेकरू पे करतो. म्हणजेच काय, तर जो वापरतो तो हे बिल भरणार. मग ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी चार्जेस आले, महानगर गॅस असेल तर महानगर गॅस बिल आलं, हे भाडेकरू भरतो. ह्याचा उल्लेख आपण ह्या क्लॉजमध्ये करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे नो टेनन्सी. नो टेनन्सी म्हणजे काय, हे जे ॲग्रीमेंट आहे हे झाल्यानंतर भाडेकरू कोणाला दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने देऊ शकत नाही. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं लोन, मॉर्गेज, ट्रान्सफर किंवा प्रॉपर्टीशी रिलेटेड कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स तो बनवू शकत नाही. याचा उल्लेख ह्या क्लॉजमध्ये केलेला असतो. त्याच्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे अल्टरेशन. अल्टरेशन म्हणजे काय, तर ह्या प्रॉपर्टीमध्ये भाडेकरू जो आहे तो कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही आणि जर करावायचे असल्यास त्याला त्या मालकाची म्हणजेच ओनरची परमिशन घ्यावी लागते. तर ह्याचा उल्लेख ह्या ऑल्टरेशनच्या क्लॉजमध्ये केलेला असतो. त्याच्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे इन्स्पेक्शन. म्हणजे काय, तर हे ॲग्रीमेंट केल्यानंतर ह्या प्रॉपर्टीमध्ये तो भाडेकरू राहायला गेल्यानंतर ओनर स्वतः
किंवा त्याच्या वतीने त्यांनी अपॉइंट केलेला दुसरा कोणता एखादा व्यक्ती भाडेकरूला कळवून इन्फॉर्म करून तो एका ठराविक इंटरवल ऑफ टाईम पिरियडमध्ये जाऊन त्या प्रॉपर्टीचं इन्स्पेक्शन करू शकतो. याचा उल्लेख या क्लॉजमध्ये केलेला असतो. त्याच्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे लॉक इन पिरियड. आता हा लॉक इन पिरियडचा जो क्लॉज आहे तो ऑप्शनल आहे. हा ओनर आणि टेनंट दोघांच्या संगनमताने ठरवला जातो. तर लॉक इन पिरियड म्हणजे नेमकं काय, तर लॉक इन पिरियड फॉर एक्झाम्पल जर हे ॲग्रीमेंट 1 वर्षाचं असेल आणि लॉक इन पिरियड 6 महिन्याचा असेल तर 6 महिन्यापर्यंत ओनर किंवा टेनंट हे दोघेही बाइंड झाल्यामुळे कोणीही एकमेकांना नोटीस देऊ शकत नाही. जो कोणी या 6 महिन्याच्या लॉक इन पिरियडच्या आधी जर खाली करायचं असेल तर त्याला समोरच्याला त्या उरलेल्या महिन्यांचं कम्पन्सेशन द्यावं लागतं. आणि हे लॉक इन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर जर सोडायचं असेल तर 1 मंथची जी वॅकेटिंग नोटीस पिरियड असते ती सर्व करून तो सोडू शकतो. ह्याचा उल्लेख या क्लॉजमध्ये केलेला असतो. तर हा लॉक इन पिरियड ठेवायचा की नाही ठेवायचा हे ह्या दोघांवर अवलंबून असतं. त्याच्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे कॅन्सलेशन. बाय डिफॉल्ट ह्याच्यामध्ये 1 मंथ नोटीस आहे, म्हणजेच 1 महिन्याची नोटीस देऊन ओनर भाडेकरूला काढू शकतो, वायसे वर्षा भाडेकरू ओनरला नोटीस देऊ शकतो आणि ती रूम खाली करू शकतो. तर ह्याचा उल्लेख ह्या क्लॉजमध्ये केलेला असतो. त्याच्यानंतरचा जो क्लॉज आहे तो म्हणजे पजेशन. आता पजेशन म्हणजे काय, तर हे जे ॲग्रीमेंट आहे हे संपल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवसापासून त्या प्रॉपर्टीवर ताबा हा मूळ मालकाचा असतो. जर ही प्रॉपर्टी भाडेकरूने ठरलेल्या दिवसात जर खाली नाही केली त्याच्यानंतर जितकेही दिवस तो तिथे राहील एक्सटेंड करेल त्या प्रत्येक दिवसाचं पर डेचं जे काही रेंट आहे त्याच्या डबल किंवा जी काही कम्पन्सेटरी अमाऊंट जी काही ठरवणार ती त्या भाडेकरूला ओनरला द्यावी लागते. ह्याचा उल्लेख ह्या क्लॉजमध्ये केलेला असतो. त्याच्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे फर्निचर अँड फिक्चर्स. जर ही रूम रेंटने देत असताना ह्याच्यामध्ये काही फर्निचर अवेलेबल असेल तर ते आपण ह्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल ट्यूबलाईट्स, फॅन, AC, रेफ्रिजरेटर, चेअर, सोफा, कबड या सगळ्यांचा उल्लेख 1 बाय 1 आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. आणि हे चालू कंडिशनमध्ये घेतलेले असल्यामुळे हे चालू कंडिशनमध्ये रिटर्न करणं हे बंधनकारक असतं. जर ह्याच्यामध्ये काही डॅमेज झालं किंवा काही बिघाड झाला तर तो भाडेकरूला त्या ओनरला रिपेअर करून द्यावा लागतो. ह्याचा उल्लेख आपण या क्लॉजमध्ये केलेला असतो. त्याच्यानंतरचा पुढचा क्लॉज आहे तो म्हणजे मिसलेनियस. आता हे जे काही आपण क्लॉजेस डिस्कस केले, हे जे पॉईंट्स डिस्कस केले, ह्या पॉईंट्सच्या व्यतिरिक्त जर अजून काही त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल, काही टाकायचं असेल तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने आपल्याला 1000 शब्दांची मर्यादा दिलेली आहे. तुम्ही 1000 शब्दांना त्याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतरचा जो क्लॉज आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन फी. म्हणजेच काय, हे ॲग्रीमेंट करत असताना आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. तर ही कोणी भरायची, म्हणजे ओनरने भरायची, टेनंटने भरायची की दोघांनी भरायची, तर ह्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं असतं. तर हे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर पुढचं असतं ते म्हणजे शेड्यूल 1. शेड्यूल 1मध्ये या भाड्याचा जी प्रॉपर्टी आहे त्याचा संपूर्ण ॲड्रेस ह्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो. हे सगळं झाल्यानंतर आपला ड्राफ्ट रेडी होतो. हा ड्राफ्ट रेडी झाल्यानंतर आपण त्याचं एक्झिक्युशन करतो म्हणजे काय करतो, तर हे जे ओनर आहे म्हणजे लायसन्सर आणि लायसन्सी या दोघांचा फोटो आणि थंब घेतला जातो आणि त्यांच्यासोबत 2 विटनेस लागतात. त्या विटनेसचा सुद्धा फोटो आणि थंब घेतला जातो आणि हे ॲग्रीमेंट एक्झिक्यूट होतं. एक्झिक्यूट झाल्यानंतर हे ॲडमिशन तिथे केलं जातं. ॲडमिशन म्हणजे काय, तर हे जे आपलं ॲग्रीमेंट आहे ह्याच्यामध्ये बायोमेट्रिक केलं जातं. हे आधार कार्डच्या सर्व्हरशी लिंक्ड असतं. प्रत्येकाचं आधार व्हेरिफिकेशन म्हणजे ओनरचं, टेनंटचं आणि 2 विटनेसचं आधार व्हेरिफिकेशन केलं जातं. हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपला हा जो ड्राफ्ट आहे ॲग्रीमेंट तयार होतं. हे तयार झाल्यानंतर आपण हे सब रजिस्टर ऑफिसला सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर वर्किंग 48 आवर्समध्ये हे ॲग्रीमेंट आहे हे रजिस्टर्ड होऊन येतं. रजिस्टर्ड होऊन आल्याच्या नंतर आपल्याला रजिस्टर झालेला ड्राफ्ट, चलान, रिसिट आणि इंडेक्स 2 असे डॉक्युमेंट आपल्याला मिळतात. तर हे झालं हे क्लॉजेस आणि एकंदरीत प्रोसेस आज आपण जाणून घेतली.
पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ही जी स्टॅम्प ड्युटी आहे आणि रजिस्ट्रेशन फी आहे ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होते. तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ह्याचा जास्तीत जास्त लाभ तुम्ही घ्यावा आणि इतरांनाही मिळावा म्हणून हा माझा चॅनल आहे, हा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, ह्या सुविधेचा लाभ मिळविण्यासाठी, घरपोच सेवा मिळवण्यासाठी माझा व्हॉट्सअपचा नंबर मी खाली दिलेला आहे. तर तुम्ही केव्हाही फोन करू शकता आणि या सुविधेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.